ज्या क्षणाची आपण सगळे वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलेला आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ही आता दिवे घाट सर करून आलेली आहे। आपण पाहतोय की दिवे घाटाची अवघड वाट सर करून ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत माऊलींचा पालखी सोहळा हा आता दिवे घाटाच्या वर पोहोचलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय, डोळ्यांचं पारणं फेडणारी ही दृश्य आहेत आणि सूर्यास्त झाल्यानंतर खरं तर माऊलींचा पालखी सोहळा हा दिवे घाटाच्या वर आलेला आहे। हिरवागार नटलेला हा दिवे घाट आणि त्या दिवे घाटातून लाखो वारकऱ्यांसोबत वाट काढत माऊलींचा हा पालखी सोहळा आपण पाहतोय की दिवे घाटाची अवघड टप्पा नागमोडी वळण घेत हा सोहळा आहे तो आता वर पोहोचलेला आहे। दिवे घाटाच्या वरची ही दृश्य पाहतोय, बैल जोड्यांचं सारथ्य आहे ते सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे। आपण पाहतोय की 8 ते 9 बैलजोड्या आहेत, त्यांच्या साथीनं हा माऊलींचा रथ आहे तो या दिवे घाटातून वर आणण्यात आलेला आहे आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं हे दृश्य आपण पाहतोय। LS मराठीवर सुवर्ण खरं तर आपण म्हणतो नयनरम्य असं हे दृश्य आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे हा सगळा सोहळा। याची डोळा अनुभवण्यासाठी आपण पाहतोय की लाखो वारकरी आणि या वारकऱ्यांसोबत पंचक्रोशीतील नागरिक आहेत ते सकाळपासूनच वाट पाहत होते। खरं तर या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते आणि तो क्षण अखेर आपण आलेला पाहायला मिळते। माऊलीचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष हा आपल्याला इथं ऐकायला मिळतो आणि पूर्णपणे वातावरण हे भक्तिमय झालेलं आहे। अंगावर शहारे आणणारा हा क्षण आपण पाहतोय की ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष हा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतोय। खरं तर यंदा या पालखी सोहळ्याला काहीसा उशीर आहे तो झालेला आहे। आपण पाहतोय आता साधारण 7 वाजून गेलेले आहेत, त्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा म्हणजे माऊलींचा रथ आहे तो या दिवे घाटाची अवघड वाट चरून पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा सगळा सोहळा याची डोळा अनुभवण्यासाठी आपण पाहतोय की संपूर्ण दिवे घाट हा अक्षरशः वारकऱ्यांनी आणि भाविकांनी फुलून गेलेला आहे आणि ही दृश्य आपण पुन्हा एकदा पाहतोय। सूर्यास्त झालेला आहे, अंधार पडलेला आहे आणि त्यामुळे ज्या लाईट्स लावलेल्या आहेत त्या लाईट्समध्ये पूर्णपणे माऊलींचा रथ हा अक्षरशः फुलून गेलेला आहे आणि पूर्णपणे वातावरण हे सुद्धा भक्तिमय झालेलं आहे। जवळपास 7 ते 8 बैलजोड्या या आपण पाहतोय की माऊलींच्या रथाचं हे सारथ्य करतात। आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये माऊलींच्या पादुका या विराजमान आहेत आणि सकाळपासूनच ज्या क्षणाची सर्वांना आतुरता होती तो क्षण अखेर आज आलेला आहे। जवळपास 6 ते 7.5 लाखहून अधिक वारकरी आहेत ते या संपूर्ण वारीच्या वाटेवर पायी चालतायत अशी माहिती सध्या आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळे मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आहे। एकीकडे या दिवे घाटाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे, त्याच्यामध्ये वाट काढत आपण पाहतोय की माऊलींचा हा सगळा सोहळा आहे, रथ आहे तो आता दिवे घाटाच्या वर पोहोचलेला आहे आणि आपण पाहतोय की हा सगळा सोहळा अनुभवण्यासाठी याची डोळा सर्वांनीच गर्दी केलेली आहे। आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलेल्या रथामध्ये माऊलींच्या पादुका या विराजमान आहेत। खरं तर हा सगळा सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आहेत ते सुद्धा गर्दी करत असतात। अगदी सकाळपासूनच या माऊलींच्या पादुकांचं आणि या नयनरम्य सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी हा क्षण अनुभवण्यासाठी प्रत्येक जणच गर्दी करत असतो आणि आताही आपण पाहतोय की मोठा उत्साह या संपूर्ण दिवे घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि त्याचबरोबर माऊलीचा गजर हा सगळीकडे करण्यात येत आहे। पूर्णपणे हा दिवे घाट अक्षरशः भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघालेला आहे। डोळ्यांचं पारणं फेडणारं हे सगळं दृश्य आहे ते आपण की कधी माऊलींचा रथ हा दिवे घाट सर करतो याची उत्सुकता खरं तर सगळ्यांना लागलेली असते आणि तोच सोहळा या ठिकाणी हा सगळा सोहळा याची डोळा अनुभवण्यासाठी आपण पाहतोय की मोठी गर्दी आहे ती सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। पोलिसांनी चोख बंदोबस्त आहे या ठिकाणी ठेवलेला आहे। जवळपास 8 ते 9 बैलजोडींच्या साथीनं आपण पाहतोय की माऊलीचा हा सगळा रथ आहे तो ओढण्यात आणि वर हा सगळा रथ आलेला आपल्याला पाहायला मिळते। मोठा उत्साह सुद्धा वारकऱ्यांमध्ये आहे। टाळांच्या गजरात माऊलींच्या पालखी स्वागत आहे ते करण्यात आलेलं आहे। LS मराठीच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण दर्शन आहे ते माऊलींचं करणार आहोत। खरं तर याच क्षणाची सगळेजण आतुरतेने पाहत होते। अखेर हा क्षण आपल्याला अनुभवायला मिळतोय। हा सगळा सोहळा याची डोळा अनुभवण्यासाठी संपूर्ण वारकरी आणि त्याचबरोबर भाविक आहेत त्यांनी सकाळपासूनच
गर्दी केलेली होती आणि मोठ्या उत्साहामध्ये माऊलींचा हा सगळा सोहळा आहे तो आता दिवेघाट सर करून आपल्याला वर आलेला पाहायला मिळतो आणि सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आणि माऊलीच्या गजरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे आणि आता दिवेघाटाची अवघड वाट सर करून माऊलींचा पालखी सोहळा हा आता पुढे पोहोचलेला आहे आणि आज सासवड येथे म्हणजे संत सोपान काकांच्या नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हा सुद्धा आता मुक्कामी असणार आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी दिवेघाट.